तर जी चतुश्लोकी भागवताची चर्चा सुरू आहे त्याची पार्श्वभूमी सुरू झालेली आहे. जसं एखादं ग्रहण सुरू व्हायच्या आधी मुख्य ग्रहण वेगळ्याच वेळेला असतं, पण त्या ग्रहणाच्या आधी त्याचा स्पर्श, मध्य, मोक्ष असं ते टप्पे असतात. आधी मुख्य ग्रहण व्हायच्या आधी त्याची तयारी किंवा सगळं पार, किंवा सूर्य उगवायच्या आधीच अरुण येत असतो. अरुणाचं जे तांबूस रंग दिसतो ना, तो सूर्याच्या रथाचा सारथी अरुण, तो आधी त्याचा रंग दिसतो आणि नंतर मग सूर्यदेव तिथे दिसू लागतात. सूर्योदय होत असतो. त्याच पद्धतीनं ब्रह्मदेवाशी जेव्हा भगवंत चर्चा करत आहे त्या ठिकाणी, तेव्हा भगवंत काय करतात की चतुश्लोकी भागवत सांगायच्या आधीच थोडी पार्श्वभूमी पण सांगतायत. आणि चतुश्लोकी भागवत 4 श्लोक आपण असं नुसतं सहज वाचले तर आपल्याला एक सर्वसाधारण श्लोक वाटतील, पण जेव्हा त्या श्लोकाचा गूढ अर्थ श्रील प्रभुपाद किंवा आपले जे आचार्यगण आहेत त्यांच्या माध्यमाने समजून घेतो, तेव्हा खरंच कळते चतुश्लोकी भागवतामध्ये कृष्णप्रेम दडलेलं आहे. एवढं एकदम कमालीचे श्लोक आहेत ते. आणि इथं या तात्पर्यामध्येच बऱ्याच त्याच्यामध्ये उल्लेख येतोय की ब्रह्मदेव एवढं मोठी जबाबदारी, एवढी मोठी पोस्ट मिळाली त्यांना. भौतिक जगातली सर्वात मोठी पोस्ट म्हणजे ब्रह्मदेव, आणि त्यांचं लोक पण सर्वात वर आहे, सत्यलोक किंवा ब्रह्मलोक. तर असे जे ब्रह्मदेव आहेत, ज्या भगवंताने सांगितलं तुम्ही सर्व जीवांना आता शरीर प्रदान करा, ते म्हणतात की आपण काय कृपा करा म्हणे की मी मोहित होणार नाही. एवढं मोठं कार्य करताना मला असा अहंकार येऊ शकेल मी सगळं करतोय म्हणून, तसं येऊ नये अशी आपण कृपा करा, अशी ते प्रार्थना करतात ब्रह्मदेव सुद्धा भगवंताला. म्हणून प्रभात म्हणतात की खरं जरी विद्वतेचं परिपूर्णत्व कशात आहे म्हणे की भगवंतांना सर्व प्रकारच्या मोहानं विहित होऊन त्यांच्या धामात जाणणं, धामाला समजून घेणं, भगवंताला त्यांच्या धामाना, हे विद्वतेचं पूर्णत्व आहे म्हणे. कारण खरं ज्ञान म्हणजे काय, भगवंताविषयी त्यांच्या धामाविषयी हे खरं ज्ञान आहे. बाकी ज्ञान, ते ज्ञानाला काय, ज्ञान निवळ काय, निवळ म्हणतात ज्ञान म्हटलं ते विद्यालय, पण विद्यालयामध्ये खरी विद्या शिकवली जाते का, नाही, अविद्या शिकवली जाते. का बरं, शरीरात संबंधित गोष्टी शिकवल्या जातात, त्यामध्ये खरं तर अविद्यालय आहे. पण भौतिक जगात विद्या आणि अविद्याचा फरकच माहित नाही. एखादा शिकलेला नसेल मग त्याला वाटते की हा काय अशिक्षित म्हटलं जातं, पण आपल्याला माहिती आहे की सुशिक्षित आणि अशिक्षितचा खरा भेद काय म्हणे की ज्याचं आध्यात्मिक शिक्षण झालं तो खरा सुशिक्षितच आणि सुसंस्कृत पण आहे. याचं आध्यात्मिक शिक्षण नाही झालं, किती मोठी जरी पदवी असली तरी पण ते शिक्षण त्या शरीराबरोबर संपून जाणार आहे. पण जे आध्यात्मिक शिक्षण आहे ते आत्म्याबरोबर पण सोबत जाणार आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे, जे भगवंतावर केलेलं प्रेम, त्यांच्या प्रेम प्राप्तीसाठी केलेली तपस्या आहे, त्याच्यावर भगवंत प्रसन्न होऊन काय करतात, मग भगवंत त्या भक्तावर विशेष कृपा करतात. बघतात त्याचं प्रेम आपल्याविषयीचं, आपल्याला प्राप्त करण्याची एवढी खडतर तपस्या, किती कष्ट है ना, एवढं तो करतोय. आणि म्हणून आत्म्यामध्ये प्रभात म्हणतायत की आत्मा निरीच्छ कधी होऊ शकत नाही. आत्मा इच्छा आहेच आहे. इच्छा आणि जिवंतपणा एकत्रच असतात म्हणे. तो जिवंत आहे पण काहीच इच्छा नाही असं नाही म्हणत. आत्मा नेहमी जिवंत असतो, आत्मा कधी मरत नाही. म्हणतात ना, ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देते. मृत आत्मा कसं मृत येईल बरं, मृतात्म्यास नाहीच खरी शांती. उलट ते शरीर संपलं, आत्म्याला चांगलं काहीतरी शरीर भेटू दे, जेणेकरून तो भक्ती प्राप्त होईल त्याला, असा उद्देश आहे. आणि फार सुंदर उपमा दिलेली आहे कोळी आणि कोळीष्टकाची. आपण कोळ्याचं जाळं आपण पाहतोच घरामध्ये. काय थोडं दुर्लक्ष झालं, कोळी आपलं काम करतो, आपलं जाळं विणू लागतो आणि तो निर्माण करतो. ते कोळी जाळं स्वतःच बनवतो, स्वतःच देखभाल करतो आणि स्वतःमध्ये ते गुंडाळून टाकतो परत शेवटी. तर ते कोळ्याला शक्य, तर भगवंताला काय शक्य नाही म्हणे. भगवंत एवढं सगळं सृष्टी बनवू शकतात, त्याचं पालन पोषण, त्या संवार, मग काय अवघड भगवंताला, भगवंत करू शकतात. आणि ही सगळी गोष्ट ब्रह्मदेवासारखे भक्त आणि त्यांच्या परंपरेत आलेल्या भक्तालाच कळू शकते, सर्वांना नाही कळणार. म्हणून इथं उल्लेख करतात प्रभात की जो सतत प्रेमाने आणि प्रेमाने भजन करतो, भगवंताचं भक्ती करतो, त्याला भगवंत मार्गदर्शन करतायत म्हणे.
तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भाषता. माझे जे सतत आणि प्रेमानं भजन करतायत त्यांच्या हृदयामध्ये मी काय करतो म्हणे, माझं दिव्य ज्ञान प्रदान करतो आणि माझ्या धामात कसं यायचंय हे पण त्याला प्रकट करतो पण हृदयातनं. किती विशेष गोष्ट आहे. भगवंत काय करायचं राहिले अजून. आपण त्यांचा एवढा द्वेष केला, ईर्ष्या केली, त्यांना सोडून आलो, पण ते नाही विसरले आपल्याला. ते आपल्याला परत घेऊन जायला तयार आहेत. भौतिक जगातले आई वडील म्हणजे एकदा त्यांनी हे केलं ते परत तोंडही बघणार नाही. आपण इथं कसं आहे की ते खरे माता पिता आहेत भगवंत, ते नेहमी लक्ष देतात. आणि इथं उल्लेख येतोय की ब्रह्मदेवांचं सख्य रस आहे भगवंताची, सख्य रस. ते म्हणतात म्हणणं जणू काय बरोबरीचा असल्यासारखं तुम्ही हात काय मिळवलं मला, तुम्ही म्हणजे किती विशेष कृपा केली. आणि सख्य रसामध्ये भगवंत स्वतःला त्या भक्ताच्या बरोबरीचं समजतात. पण खरं तरी बरोबर समजले तरी सुद्धा भगवंत आहे समान पण कोण नाही, श्रेष्ठ पण कोण नाही. एका शब्दात कसं सांगू शकतो आपण, असमोर्ध्व. अ म्हणजे नाही, सम म्हणजे समान, ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ. भगवंत आहे समान कोणी आणि श्रेष्ठ पण नाही. आता यशोदामाई आणि नंद बाबा आई वडिलांची भूमिकेत आहेत, तरी पण ते काय भक्तच आहेत भगवंताचे. कारण लिलेसाठी म्हणून ते वात्सल्य रस, काही सख्य रस, काही दास्य रस, काही माधुर्य रस, तरी पण सर्वजण भगवंताचे सेवक आहेत याची त्यांना नेहमी जाणीव असते. आणि या ठिकाणी जो 31वा श्लोक आहे हा दुसऱ्या स्कंदातल्या 9व्या अध्यायातला हा 31वा जो श्लोक आहे, याच्यामध्ये पुढचं जे 33 पासून जे चतुश्लोकी भागवत सुरू होणार आहे 4 श्लोकांचं, त्याची पायाभरणी इथं केलेली भगवंतांनी. इथं थोडंसं क्लू दिलेलं आहे, हिंट दिलेली आहे ते चतुश्लोकीमध्ये काय असणार नेमकं म्हणून. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्ञानम विज्ञानम आणि सरहस्यम तदंगम, 4 महत्वाचे शब्द आहेत. आपण 31वा श्लोक काढा म्हणजे दिसेल आपल्याला 31वा आता पाहिलेला. एक आहे ज्ञानम. या 4 शब्दामध्ये 3 गोष्टींची विभागणी केलेली. कुठली बरं? कारण वेदांमध्ये सगळ्या गोष्टी 3 भागात विभागणी झाली. कुठले? संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. संबंध म्हणजे काय? आपला भगवंताचे काय संबंध आहे, काय ओळख आहे ही होणं म्हणजे संबंध, ज्ञान. दुसरं अभिधेय म्हणजे आपल्याला संबंध कळला भगवंताशी कसं नातं आहे आपलं, तर ते जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे भक्तिमय सेवा, ती म्हणजे अभिधेय आहे. आणि प्रयोजन म्हणजे सेवा करता करता आपले जे कृष्ण प्रेम प्राप्त होणार आहे किंवा त्यांच्याशी जे प्रेम जडणार आहे भगवंतावर ते प्राप्त होणं म्हणजेच काय? प्रयोजन आहे, आपलं उद्दिष्ट आहे, लक्ष आहे आपलं जीवनाचं. आता हे जे 4 शब्द सांगितले त्यातलं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे संबंध आहे, संबंध ज्ञान. आणि तदंगम म्हणजे काय आहे? अभिधेय. तदंगम म्हणजे ती भक्तिमय सेवा करण्याची साधनं आहेत ती म्हणजे अभिधेय, ते आवश्यक आहेत आपलं साधन. आणि सरहस्य म्हणजे प्रयोजन. सरहस्य म्हणजेच काय? भगवंताचं प्रेम, रहस्य. अर्जुनाला भगवंत म्हणतात ना. लोक विचारतात अर्जुनालाच का सांगितले बरी गीता? भगवंत म्हणतात मीच सांगतो, तुम्ही कशाला एवढं गोंधळ घालताय. काय म्हणतात भगवंत? भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हे तदुत्तम. हे रहस्य इथं आहे ना, रहस्यम सर, हे रहस्य का सांगतोय म्हण तुला? हे परमगुह्य रहस्य, कारण तू माझा भक्त आणि तू माझा सखा आहेस म्हणून सांगतोय, नाहीतर सांगितलं नसतं. योगी आहेत, ज्ञानी आहेत, कर्मी आहेत, त्यांना नाही सांगितलं भगवंतांनी रहस्य. कोणाला? भक्तांना. म्हणून म्हटलेलं आहे हे सरहस्य म्हणजे हे प्रयोजन आहे, कृष्णाचं प्रेम आहे साक्षात. या ठिकाणी आता उघड केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि जे ब्रह्मदेवाचे 4 प्रश्न आहेत याच्यामध्येच त्याची उत्तरं भगवंत ब्रह्मदेवाला मिळतात. काय प्रश्न होते बरं? की प्राकृत या भौतिक जगामध्ये आणि दिव्य धामामध्ये भगवंताची कुठली कुठली रूप आहेत बरं, ते विचारतात. आणि पुढे म्हणतात की भगवंताचे जे वेगवेगळ्या शक्ती ते कसे कार्य करतात, हा दुसरा प्रश्न आहे त्यांचा. आणि तिसरा काय होता प्रश्न? त्यांच्या भगवंताच्या स्वतःच्या वेगवेगळ्या शक्तीवर ते कसं लीला करतायत बरं, ते विचारतात. आणि चौथा प्रश्न आहे की जे त्यांच्यावर जे मोठं कार्य सोपवलंय सृष्टीच्या निर्मितीचं, म्हणजे वेगवेगळ्या जीवांना शरीर प्रदान करण्याचं, ते करण्यासाठी त्यांना काय हवंय? प्रशिक्षण दिलं जावं, अहंकार येऊ नये म्हणून. कशी विनम्रता आहे ते सांगितलेलं आहे, ते ज्ञान त्यांना हवंय. आणि आपण जे चतुश्लोकी भागवत पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे आता जे 4 मुद्दे सांगितलेले आहेत तर हे आपण लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला ते बरोबर कनेक्ट होईल. त्यातला पहिल्या श्लोकात सांगितलं, दुसरं सांगितलं, तिसरं असं आपल्याला लक्षात राहील. आणि
या तात्पर्यात प्रभुपाद म्हणतायत की ही जी भगवंताची भक्तिमय सेवा आहे, भगवंताचं प्रेम आहे, ते प्राप्त करण्यासाठी भक्तीची 64 अंग आहेत. पण त्या 64 अंगामध्ये सुद्धा 5 अंग जी आहेत ना, ती कशी आहेत? ती फार विशेष स्पेशल आहेत. कुठली बरं 5 अंग माहिती आहेत आपल्याला? त्यातलं पहिलं आहे साधू संघ. साधू संतांच्या संगतीच्या गाडी पुढे जात नाही. एक तर साधू संतांचा संघ घेऊ किंवा वाईट लोकांचा संघ घेणार आपण. असत संघ म्हणून चैतन्यप्रभू म्हणतात असत संघ त्यागात हे वैष्णवाचार. की असत म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताविषयी चर्चा नाहीये अशा लोकांचा संघ घेतल्यामुळे काय होणार आहे? आपल्याला तोच प्रभाव पडणार. बरोबर. तर त्यामुळे आपण भक्तांचा संघ. आणि दुसरं म्हटलेलं आहे भागवत श्रवण. भागवतातनं श्रवण करणं खूप महत्वाचं आहे. स्वतः प्रभू रामचंद्र सुद्धा काय करायचे? लवकुशाकडनं ऐकायचे, वाल्मिकी ऋषींकडनं आणि विश्वामित्रांकडनं त्यांनी श्रवण केलं. बरोबर. म्हणजे आपण हे समजू शकतो की हे श्रवण खूप महत्वाचं. भागवत श्रवण. आणि 2 भागवत आहेत माहिती आपल्याला, आडनाव असलेलं नाही. एक भागवत कुठलं? व्यक्ती भागवत, दुसरं ग्रंथ भागवत. 2 भागवत आहेत. श्रील स्वरूप दामोदर गोस्वामी का भक्ताला म्हणतात भागवत पड गिया भागवत स्थानी. तू भागवत ग्रंथाचा अध्ययन भागवत असलेल्या व्यक्तीकडनं कर म्हणे. ज्याने भागवत जीवनात उतरवलंय त्याच्याकडनं तू ऐक म्हणे. मग तुला भागवताचं खरं काय होणार आहे हे रहस्य तुझ्या पुढे उघड केलं येणार आहे असं ते म्हणतात. तर त्यामुळं हे भागवत श्रवण खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं म्हटलेलं आहे नाम संकीर्तन. भगवंताचं नाम संकीर्तन खूप मोलाचं आहे. कारण भगवंताचं नाम संकीर्तन करतो एखादा आणि हे भागवत श्रवणही करतोय साधू संतांच्या संगतीमध्ये, नक्कीच त्याला भगवंताची प्राप्ती होणार, अनुभूती होणार भगवंताची. आणि पुढं म्हटलेलं आहे की विग्रहांची आराधना. विग्रहांची आराधना म्हणजे आपल्या घरी विग्रह रूपात, फोटो रूपात असू शकतील भगवंत, प्रतिमेच्या रूपामध्ये, नाही का? किंवा आपल्याकडे जगन्नाथ बद्दल सुद्धा असतील, गौरताई असतील, काही जण राधाकृष्ण असतील, काही जणांकडे विठ्ठल रुक्मिणी असतील, काही जणांकडे राम दरबार असणार, सीताराम लक्ष्मण हनुमानजी. तर अशा विग्रहांची आराधना करणं खूप महत्वाचं. का बरं? कारण भगवंत अतिशय दयाळू बनून आपल्याला भगवंताला बघण्याचे डोळे नाहीत अजून. ते भगवंताला माहित आहे ह्याला मी दिसणार नाही बाबा, पण मी नाही दिसत भक्ती पण नाही करणार. मग मधलं कसं करायचं? बघण्याची योग्यता नाही आणि दुसरं म्हणजे बघितल्याशिवाय भक्ती पण नाही करता येणार. मग भगवंताने काय युक्ती केली? भगवंत आले, भौतिक रूपालाच काय केलं त्यांनी? आध्यात्मिकीकरण करून विग्रहाच्या रूपात प्रकट झाले आपल्या पुढं, जेणेकरून आपण त्यांना बघू, त्यांना प्रार्थना करू, त्यांची स्तुती करू, त्यांचा शृंगार करू, त्यांना भोग लावू, त्यांची प्रदक्षिणा करू, त्यांना स्पर्श करू. हे सगळं भगवंताने काय केलेलं आहे? आपल्यासाठी खूप सोपं केलेलं आहे त्यांना प्राप्त करणं. आणि 5वं म्हटलंय धामवास. त्यामुळं आपल्या जीवनातला वेळ काढून आपण धामामध्ये जाणं खूप आवश्यक आहे. धामात राहणं सर्वांना शक्य नाही. गुरूंची आज्ञा जर नसेल, काय जर म्हणणार मी धामात राहणार, पण गुरूंची आज्ञा नाही धामात, तू अमुक ठिकाण जाऊन सेवा कर. त्याला आश्चर्य वाटतं की कसं काय धामात, कसं नको म्हटले, मला एवढं चांगलं धाम आहे. पण त्यांना माहित आहे अजून धामात राहण्याच्या काय अजून योग्यता नाही, तिथं राहिली की अपराध करणार जास्त. म्हणून आचार्य म्हणतात की वृंदावनसारख्या धामात आपण तसं पाहिजे तर 3 दिवसापेक्षा जास्त राहू नये म्हणे. पण राहिलं तरी सुद्धा आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार किंवा आदेशानुसार राहायला पाहिजे. जेणेकरून प्रभात म्हणताय का तात्पर्यामध्ये की आपल्याला वृंदावनातले जे लोक राहतात त्यांचं जे कृष्णाशी आदान प्रदान आहे ते आपल्याला कळणं तेवढं सोपं नाही. त्यामुळे आपला त्यांच्याप्रती अनादर किंवा अपराध होऊ शकतो निश्चितच. कारण आपण नेहमी भौतिक स्तरावरच विचार करत असतो, पण त्यांचा स्तर वेगळा आहे. वृंदावनले भक्त म्हणतात, तिथले ब्रजवासी म्हणतात की आम्ही कृष्णाची पूजा नाही करत म्हणे. कारण आमच्यासाठी कृष्ण भगवंत म्हणून आम्ही बघत नाही. कृष्ण आमचा घरचा आहे. तर आमच्यासाठी भगवंत तुमच्यासाठी आहेत म्हणे. आमच्यासाठी भगवंत आमच्यासाठी आमच्या घरचा आहे तो. हे मला आठवत आहे काही वर्षापूर्वी नोएडा ते वृंदावन ते दरवर्षी हे काढतात, कार्तिकच्या आधी पदयात्रा काढतात, दिंडी काढतात. ते भरपूर भक्त असतात. आणि वगैरे मला संधी भेटली जायची त्याच्यातनं. आणि एक जिथं वृंदावन ब्रज सुरू होत होतं त्या गावामध्ये एक भक्त होता आणि त्याची दीक्षा व्हायची होती अजून. आणि मग
त्यांनी आग्रह केला आम्हाला काही जण ब्रह्मचारी की आमच्या घरी या प्रसादाला या तुम्ही. आणि आम्हाला वाटलं ब्रजवासींच्या घरी प्रसाद म्हणतो वा किती भाग्याची गोष्ट. गेलो, इतकं सुंदर त्या ब्रज रोटी बनवत होत्या त्या माताच्या अगदी इतका आनंदाने खूप उत्साहानं त्या ब्रज रोटी बनवून त्याच्यात सुंदर तुपाची धार असायची, नाही लोणी लावायची, लोणी लावून त्या आम्हाला देत होते अगदी प्रेमानं. आणि एक वयोवृद्ध माताजी बसली होती, ती म्हणाली की ये कृष्ण ने तो चोरी करके खाने का अपना धंदा ही बना दिया म्हणे. सहज बोलता बोलता बोलली, काय विषय नव्हता म्हणे की हे कृष्ण काय म्हणे चोरी करूनच खायची सवयच लागली म्हणे त्याला. इतकं ते आनंदाने बोलत होते. म्हटलं काय ब्रजवासींचा भाव आहे म्हटलं. हा, ते भगवंत म्हणून पूजा करतात नाही असं नाही, पण त्याला भगवंताविषयी वेगळंच प्रेम आहे, वेगळं जिव्हाळा आहे. त्यामुळे आपण त्यांच्या तिथे गेलं तर आपल्याला ते कळणार नाही त्यांचा तो भाव काय ते. त्यामुळे आपण नक्कल करू शकत नाही, किंवा आपण आपल्याला वाटणार की आपण साधना भक्ती साधक आहोत, आपण ना साधना भक्ती करतोय. इथं म्हणे ना तदंगम, म्हणजे साधना भक्तीचं अंग वापरायचं आपल्याला, पण त्यांना त्याची आवश्यकता नाहीये. मग होतंय काय, आपली ती स्थिती नसल्यामुळं आपण वाटतं ते तसं कसं करायला. कधी कधी मग काय जण फसवतात, सांगतात की नाही अहो खरं तुम्ही गोपी आहे, सखी आहे, त्यामुळं हे साधन विधान करायची आवश्यकता नाही तुम्हाला, तुम्ही खूप जन्मापासून केलेलं आहे. मग आपल्याला वाटतं खरंच हे सगळं कशाला करत बसायचं, त्याला आपण गोपीच बनावं. ते एवढं सोपं नाही ते. प्रभुपादांनी तर सांगितलं असेल सर्वांना, हा तुम्ही गोपी आहात, वृंदावनात राहावा, झालं संपलं, इस्कॉन नाही काय नाही, असं झालंच सर. नाही तसं नाही, त्यांना माहित आहे हे चतुश्लोकी भागवतात नाही सगळं आपल्याला कळणार आहे की ते सगळं किती महत्वाचं आहे, टप्प्याटप्प्याने जाणं. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे अटेनिंग कृष्णा इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. टप्प्याटप्प्याने जायचं आहे, एका दमात नाही. सगळं का दिलेलं, समजा दूध दिलेलं काटाकाट पिऊन टाकलं, ते कदाचित पिऊ आपण. हं? पण भक्ती म्हणजे आपल्या टप्प्याटप्प्यानं करायची, की आपल्याकडनं अपराध होणार नाही, आपल्याकडनं अनादर होणार नाही शास्त्रांचा, भगवंताचा, भक्तांचा, विग्रहांचा, प्रसादाचा. पण कधी कधी प्रसाद खाताना बऱ्याच दिसून येते, प्रसाद खात असाल आणि म्हणतात की असंच आहे, तसंच झालंय, हे नाही ते नाही. अरे मग कशाला खातोयस मग, एवढं म्हणायचं तर कशाला मग. तर अशा अवस्था असते आपल्या, आपण साधक असल्यामुळं आपल्या टप्प्याटप्प्याने जायचं आहे. आणि प्रभुपादांनी जे सांगितले टॉपमोस्ट आहे, नाही का. तर त्यांनी सांगितलेलं करत राहिलो तर आपल्याला कृष्ण प्रेमच झालं. गोलगोंदात जाऊन आपण भगवंताच्या जवळ कदाचित प्रभुपाद पण आपल्याला दिसतील जायच्या आधी, काय माहित होतं. आणि एवढं सुंदर कार्य केलं प्रभुपादांनी, जे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये इथं सुरू केले प्रभुपादांनी या ब्रह्मांडात, जे सर्वात छोटं ब्रह्मांड आहे. आणि गुरु महाराज एकदा म्हटले की पुढच्या वेळेला ज्या व्यास मुनी पुढच्या कल्पात भागवत लिहितील त्याच्यामध्ये प्रभुपादांचा पण उल्लेख करतील म्हणजे. कारण असं कार्य कोणीच केलं नाही आतापर्यंत. आणि निश्चित त्यांचं भागवतात नाव येण्यासारखंच, कारण ते महाभागवतच आहेत प्रभुपाद. भागवतात नाव नाही यायला काय येणार त्यांचं. तर असं सगळं विशेष आहे. आणि जे भगवंताचे भक्त आहेत, भगवंत नेहमी त्यांचं रक्षण करण्यासाठी आतुर असतात. संकटात सापडलं भगवंत रक्षण, पण भगवंतात धावा त्यांनी केला पाहिजे. भगवंता मला वाचवा, माझं रक्षण करा, भगवंत तयार आहेत. आणि इथं म्हटलं जसं गोवर्धन पर्वताचा उल्लेख करतात प्रभुपाद की गोवर्धन उचलला इंद्राच्या क्रोधातून वाचवण्यासाठी सर्वांना, आणि भगवंताने गोवर्धन उचलला, म्हटलं सगळं न्या म्हणे. अशी मोठी छत्री भगवंताने उघडली. ती कसली असली छत्री कोणीच बघितलं नव्हती कोणी यापूर्वी. आणि सगळे शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य या सगळ्या रसातले भक्त तिथे सगळे होते. आणि भगवंत एकाच वेळेला सर्वांशी आदानप्रदान सुरू होतं. राधाणीकडं पण बघत होते, परत यशोदा माता नंद महाराजांकडं, मित्रांकडं, सगळ्यांचे बघता बघता सर्वांशी आदानप्रदान सुरू होत त्यांचं वेगळ्या रसात. ते भगवंत म्हणून भगवंताला म्हटलं ना रसो वैसहा, भगवान सर्व रसांचे आगार, रसराज श्रीकृष्ण म्हणतो ना आपण. तर त्यामुळं आणि भगवंताचं शरीर हे आपल्या तुमच्या आमच्यासारखं हाडामाचं शरीर नाही. प्रभात ब्रह्मसमितीतलं वर्णन सांगतात ना, अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती मानती पश्यन्ति पांती कलयन्ति चिरम जगंती आनंद चिन्मय सदुज्वल विग्रहस्य गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. भगवंताचे एक अंग इतर सर्व अंगाचं कार्य करू शकतं. म्हणजे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, पण भगवान डोळ्यांनी खाऊ पण शकतो. आपल्या चटणी दिल्याने म्हटलं खा, डोळ्यांनी कसं खाणार आपण, हातानेच खायला अवघड होतं आपल्याला चटणी, आणि ते कसं डोळ्यांनी खाणार. पण भगवान डोळ्यांनी पण खाऊ शकतात, हातानेच आपण पायाने चालू शकतो, हाताने चालायला तर गडबड होऊ शकते. पण भगवंताला काहीच अवघड नाही. भगवंत सगळं कार्य एका अंगाचं कार्य सगळ्या अंगाद्वारे, सगळ्या अंगाचं कार्य एका अंगाद्वारे करू शकतात भगवंत. तर असं आहे. आणि जे नास्तिक आहेत
त्यांनाही कधीच कळणार नाही. अहो 7 वर्षाचा मुलगा कसं गोवर्धन उचललं बरं, त्यांना कळणार पणच नाही. हं. तर त्यामुळं त्यांच्याकडून किती डोकं आपटलं तरी कळणार नाही. पण आपण काय केलं पाहिजे, म्हणून हा प्रचार खूप महत्त्वाचा, जेणेकरून सर्वांना भगवंताची जी खरी भक्ती आहे, खरं रहस्य आहे, ते कळण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि आपण जे सोमवारी चतुश्लोकी सुरू होत आहे, 33, 34, 35, 36 4 श्लोक आहेत. तर ते ते तात्पर्य म्हणून फार मोठे मोठे तात्पर्य आहेत. तर आपण प्रयत्न करूया किती होते वाचन. तर त्या दृष्टीने आपण बघूया. आणि शेवटी मग चतुश्लोकी भागवताचा उद्या एका दिवसात होईल की नाही माहिती नाही, किंवा सोमवार आणि मंगळवार 2 दिवसात घेऊ आपण. ते व्यवस्थित आपल्या सर्वांना कळेल अशा पद्धतीने आपण चर्चा